रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 30 डिसेंबर 2025. आपण आपल्या परिक्रमेतल्या 60व्या दिवसाला आज सुरुवात करतोय पामाखेडी या ठिकाणच्या मा नर्मदा सेवा आश्रमातून. या ठिकाणी एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे, ते सगळ्यांना दाखवतो. या एका भिंतीवरती जेवढी 3-4 वाक्य लिहिलेली आहेत ना, तेवढीच वाक्य फक्त माणसाला कळाली ना तरी माणसाचं परम उद्धार होईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर गेटच्या बाहेर जो आपण काल प्रमुख सिमेंटच्या मोठ्या मार्गाने आतमध्ये आलो होतो, तर त्याच मार्गावरती गेल्यावरती आता उजव्या बाजूला पुढे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा प्रवेशद्वार होता आश्रमाचा. आता यातून आपण बाहेर चाललोय. बाहेर आल्यानंतर या मुख्य डांबरी मार्गाने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खूप जास्त थंडी आहे आज. सकाळचे 7 वाजलेत तरीही एवढी जास्त थंडी आहे. आश्रमात होतो तोपर्यंत थंडी वाजत नव्हती, पण मार्गात आल्यावरती खूप जास्त थंडी आहे. या ठिकाणी बघा, डाव्या बाजूला पूर्ण जंगल आहे आणि उजव्या बाजूला थोडं जंगल आणि पलीकडे गाव दिसतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण या जंगलाच्या चेकपोस्ट मधून आतमध्ये आलो होतो. आता या चेकपोस्ट मधून आपण बाहेर चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 4 किलोमीटर आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ झालोय. आता दोन्ही बाजूला आपल्याला जंगल दिसतोय आणि मध्ये हा मार्ग आहे. या चौकामध्ये गावकऱ्यांनी परिक्रमावासींसाठी चाय प्रसादाची व्यवस्था केलेली दिसते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कारण आजूबाजूला काहीच नाहीये. गाव लागतात ते सुद्धा 3-3 किलोमीटर आतमध्ये आहे. ते सुद्धा उजव्या बाजूला आतमध्ये आहेत. डाव्या बाजूला कोणतंही गाव नाहीये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी चाय प्रसादाची व्यवस्था आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी चाय प्रसादाचा स्वीकार करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. साधारण अजून 15 किलोमीटर हा मार्ग असाच असणार आहे, असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुख्य मार्गाने साधारण आपण अजून 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी गावकऱ्यांनी चाय प्रसाद आणि बालभोगची सेवा ठेवलेली आहे. त्याचा आपण स्वीकार करून पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण चाय प्रसादीचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होत आहोत. आपल्याला 7 ते 8 दिवसापूर्वी रोशन पिंपळे साहेबांनी जी रक्कम पाठवली होती, त्यातली 201 रुपये रक्कम आपण या ठिकाणी या मुलांकडे सेवा म्हणून दिलेली आहे. गेले 1 महिन्यापासून ही मुलं 7 ते 8 मुलं आहेत या गावातली. गाव आतमध्ये 3 ते 4 किलोमीटर वरती आहे, पण परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी म्हणून या ठिकाणी चाय प्रसादी आणि बालभोगची सेवा चालवतात. ते रोशन पिंपळे साहेबांचे मनपूर्वक आभार. नर्मदा मैयाच्या कृपेने त्यांना सदैव सुख, शांती व समाधान याची प्राप्ती हो, ही आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात आणि पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. एक गोष्ट सांगायची राहिली. या मुलांमध्ये एवढा सेवाभाव आहे की आपण 501 रुपये पाठवत होतो त्यांना, पण त्यांनी ते पाठवू दिले नाही. ते म्हटले की बाबा आपकी इच्छा है तो आप कम भेजो, इतने हमें नहीं लगेंगे. तर आपण या ठिकाणी त्यानंतर 201 रुपये पाठवले. म्हणजे असंही नाही की सेवा देतात ते म्हणजे कितीही रक्कम दिली तरी ते घ्यायला तयार आहेत. किती सेवा आणि समर्पण भाव त्यांच्यामध्ये आहे तो यातून आपल्याला दिसतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागे चाय प्रसादी घेऊन साधारण 1.5 किलोमीटर पुढे आलोय. या ठिकाणी सुद्धा बालभोग चाय प्रसादीची सेवा परिक्रमावासींना देत आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी चाय प्रसाद आणि बालभोग स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून साधारण 10 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर जे आपल्याला दुतर्फा जंगल लागलं होतं अगोदर, त्याऐवजी आता बघा या ठिकाणी डाव्या बाजूला अजूनही जंगल आहे आणि उजव्या बाजूला पूर्ण शेती लागलेली आहे. धर्मेश्वर महादेव मंदिरापाशी आपण पोहोचतोय. त्या गावाची नर्मदे हर.
त्या गावाचा परिसर या ठिकाणी आता हा शेतीच्या माध्यमातून दिसायला सुरुवात झालेली आहे. आता आपण या रस्त्याने थोडंसं पुढं मार्गस्थ झालो अजून की महादेव मंदिर येईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल दिवसभरात संभाजीनगरवरून श्री बाळू विश्वनाथ बेलदर साहेब यांनी आश्रमामध्ये अन्नदानाची सेवा देण्यासाठी म्हणून 501 रुपये पाठवलेत. त्यांचं मनापासून आभार. नर्मदा मैयाचरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख, आनंद, समाधान आणि उत्तम आरोग्य याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या प्रमुख मार्गाने साधारण 12 ते 13 किलोमीटर मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी धर्मेश्वर धाम लागलेला आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. धर्मेश्वर महादेव मंदिर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. धर्मराजांद्वारा स्थापित केलेलं हे शिवलिंग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मोठा असा परिसर आहे धर्मेश्वर महादेव धामचा. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. धर्मेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन आता पुढे मार्गस्थ होत आहोत. जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यानेच आपल्याला उजवीकडे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. धर्मेश्वर महादेव मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा श्री महेंद्र पायगुडे साहेबांनी आश्रमामध्ये देण्यासाठी म्हणून 1000 रुपये पाठवलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर त्यांनी 2 व्यक्तींची नावंही दिलेली आहेत. त्यांच्यापर्यंत त्यातली काही रक्कम पोचवायला सांगितलेली आहे. तर बघूयात आपल्याला मार्गामध्ये त्यांची गाठभेट कुठं होती ती. नर्मदा मैयाचरणी आपण प्रार्थना करूयात की महेंद्र पायगुडे साहेबांना सदैव सुख, समाधान व शांती याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी गाव लागलेलं आहे. गावामध्ये प्रसादी देताना हे धासड गाव आहे. या धासड गावातून आपल्याला या मुख्य रस्त्याने सरळ मार्गस्थ व्हायचंय. कलम फाटा असंही म्हटलं जातं याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कमल फाट्यावरून साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्या दोन्ही साईडला जंगल मार्ग चालू झालेला आहे. या जंगलाच्या मधून हा जो मुख्य मार्ग आहे त्याने आपला पुढचा परिक्रमेतला प्रवास चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खरं तर हा मार्ग पूर्वी वेगळा होता. पूर्वी ज्या आतमधली गावं आहेत त्या गावागावातून आपण नेमावरपर्यंत पोहोचू शकत होतो. पण या ठिकाणी इंदिरा धरण बांधल्यामुळे त्या पाण्याचा जो फुगवटा आहे तो त्या गावांपर्यंत आलेला आहे आणि ती गावं डूब क्षेत्रात गेलीत. त्याच्यामुळे आता आपल्याला या मोठ्या मार्गाने डांबरीने जावं लागतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. धर्मेश्वर महादेव मंदिरापासून साधारण 3.5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी संत सिंगाजी अखंड ज्योती मंदिर आहे. या मंदिरात देण्यासाठी म्हणून आपल्याला श्री महेंद्र पायगुडे साहेबांनी जी रक्कम दिली होती ती आपण आता त्यांच्या स्वाधीन करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. श्री महेंद्र पायगुडे साहेबांनी पाठवलेली रक्कम आपण यांच्या स्वाधीन केलेली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. श्री संत सिंगजी महाराज यांच्या आश्रमातून आपण बालभोग घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत. भोजन प्रसादीसाठी भरपूर आग्रह होत होता, पण सकाळपासून 4 ते 5 वेळा बालभोग झाल्यामुळे आपण भोजन प्रसादी न घेता त्यांचा मान ठेवायचा म्हणून बालभोग प्राप्त केला आणि पुढे मार्गस्थ होत आहोत. श्री महेंद्र पायगुडे साहेबांचे मनपूर्वक आभार. त्यांनी या आश्रमासाठी सेवा म्हणून जी रक्कम पाठवली होती ती आपण या ठिकाणी दिलेली आहे. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख, समाधान व शांती
याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपला आता पुढे जाण्यासाठीचा. आता हा जो मुख्य मार्ग आहे हा थोड्या वेळाने आपल्याला सोडून आतमध्ये उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. बघूयात अजून किती किलोमीटर आपल्याला या मुख्य मार्गाने जायचं ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रात्री विश्रांतीसाठी थांबलेल्या आश्रमातून आपण साधारण 17 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बघा बाई जगवाडा हे गाव आहे आणि या गावाची जी कमान आहे संत सिंगाजी स्वागतद्वार या कमानीतून आता आपल्याला आतमध्ये जायचंय आणि उजव्या बाजूला ही कमान आहे मुख्य मार्गाच्या. इथून पुढे आता आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आज या गावात काहीतरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळं हत्तीवरती या ठिकाणी मिरवणूक चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बाई जगवाडा गाव आहे हे आणि या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कमानीतून साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये आलोय आपण आणि या गावाच्या बरोबर मध्यभागी एक उजवीकडे जाणारा मार्ग आहे. त्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे नर्मदे हर. म्हणजे या ठिकाणी उजव्या बाजूला आपण आता मार्गस्थ झालोय आणि अशा प्रकारचा हा समोर मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सकाळपासून चालू असलेल्या त्या मोठ्या मुख्य मार्गातून आपण आतमध्ये वळाल्यानंतर जंगल संपलेलं दिसतं या ठिकाणी आपल्याला. आता पुढं कधी लागेल ते माहित नाही पण आता सध्या तरी आपण जंगलातून बाहेर आहोत आणि या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या भागात बघा नजर जाईल तिथपर्यंत गहूच गहू दिसतोय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मोठे मोठे प्लॉट आहेत गव्हाचे सगळे. नर्मदे हर. अशा प्रकारे आपला हा परिक्रमेतला मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मुख्य हायवे सोडल्यापासून साधारण 3.5 ते 4 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी नामनपूर हे गाव लागलेलं आहे. या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नामनपूर गावातून सरळ सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा मार्ग लागलेला आहे. तिथूनही आपल्याला उजव्या बाजूला म्हणजे सरळच मार्गस्थ राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नामनपूर गावातून साधारण 1.5-2 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला मां नर्मदा सेवा ट्रस्ट अशा नावाने एक आश्रम आहे. या ठिकाणी रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या आश्रमामध्ये थोडा वेळ विश्रांती करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता पुढे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 1 किलोमीटर पुढे आल्यावरती या ठिकाणी टिपरस या गावी जाण्यासाठी डाव्या बाजूने मार्ग आहे. या डाव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला टिपरस गावाकडे पोहोचायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 1 ते 1.25 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला एक आडवा मार्ग लागतो. या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं. या ठिकाणी कमानीचं नवीन काम चालू आहे. या कमानीतून आतमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर हे टिपरस गाव लागलेलं आहे आणि या ठिकाणी परत गावात आल्यानंतर एक आडवा रस्ता लागतोय. त्याने आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे टिपरस गावातून पुढे जाण्याचा. याही गावातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. टिपरस गावातून साधारण 1 ते 1.25 किलोमीटर पुढे आल्यानंतर या सरळ मार्गाने आपल्याला पुढे जायचंय. जो कच्चा मार्ग दिसतो तो वडाच्या झाडाच्या शेजारून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कच्च्या मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर इथे एक उजवीकडे डावीकडे जो मार्ग आहे त्यातल्या डाव्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. बोर्ड पण लावलेलेच आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी समोर आपल्याला पुलाचं काम चालू आहे असं दिसतंय. याच्या थोडस पुढे गेल्यानंतर आपल्याला एक मैया लागणार आहे. दत्तोनी मैया असं नाव आहे. त्या मैयातून आपल्याला आता पलीकडे जायचंय. बघूयात आपण मैयामध्ये पाणी किती येते.
या ठिकाणी बघा हे दत्तवनी मैयाचं पाणी आहे. याच्या पलीकडे आपल्याला आता नावेने जावं लागणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या मैयातून नावेने पलीकडे आलेलो आहे. अशा प्रकारचा आता पुढे जाण्याचा मार्ग आहे. थोडस पुढे आल्यानंतर डाव्या बाजूने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नावेतून खाली उतरल्यानंतर साधारण 1.5 किलोमीटर वरती आपण या मेलपिपल्या गावाच्या या फाट्यापर्यंत आलोय. इथून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या दुधनी मैयातून आपण नावेने पार करून आलो. त्यावेळेस थोडीशी मनामध्ये दुगदुग चालली होती आपल्या की हे नर्मदा मैयाचं बॅकवॉटर असेल आणि आहे म्हणून. पण या ठिकाणी जिथं आपण चाय प्रसादी घेतली त्यांनी आपल्याला सांगितलं की नर्मदा मैयाचं पाणी पाठीमागं येत नाही, पण या दुधनी मैयाचं जे पाणी आहे ते पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे या दुधनी मैयाचं साठलेलं पाणी आहे. त्यावेळेस थोडस आपल्या मनाला शांतता लागली. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी जो सरळ मार्ग आहे त्यांनी मार्गस्थ राहायचंय. डाव्या बाजूला जो मार्ग दिसतोय त्यांनी पुढे जायचंय. उजव्या बाजूच्या मार्गाकडे वळायचं नाहीये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागे चाय प्रसादी घेऊन थोडसच पुढे आलोय आपण 100 ते 200 मीटर. तर या ठिकाणी सर्व परिक्रमावासियांचं आता जे आश्रम दिसतंय पाठीमागं, छोटासा आश्रम आहे, बालभोगची सेवा देतात ते. त्या आश्रमातले जे सेवकरी आहेत ते सर्व परिक्रमावासियांचं पुष्प टाकून स्वागत करतात. त्याचबरोबर त्यांना बालभोग आणि चाय प्रसादी आग्रहाने देतात. अशा प्रकारची सेवा या ठिकाणी त्यांची चालते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आता या मार्गाने मिर्झापूर पर्यंत मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागे आपण बालभोग आणि चाय प्रसादी घेऊन थोडंसं पुढे आलो तर या घरातून आपल्याला बोलवलंय. या ठिकाणी आपल्याला आता उसाचा रस देणार आहेत. म्हणजे आश्रमापर्यंत पोहोचायला 2-2.5 किलोमीटरच आहे, पण आता हे तिसरं ठिकाण आहे तिथं आपण थांबलेलो आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावात पुढे आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला जो मार्ग वळतोय हा मुख्य मार्ग उजव्या बाजूला वळायचा आहे. बाणही तिथं पुढे लावलेला आहे. या गावात पोहोचेपर्यंत 3 ठिकाणी आपल्याला थांबावं लागलंय. त्याच्यामुळं आता 5:20 झालेत. अजूनही 1 ते 1.5 किलोमीटर आपल्याला पुढे मार्गातून जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे मिर्झापूर गाव आहे. किती स्वच्छ आणि सुंदर गाव दिसतंय बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. समोर जे मंदिर दिसतंय त्या ठिकाणीच आश्रम स्थित आहे. आणि या ठिकाणी बघा समोर जी पर्वतरांग दिसतीये त्या पर्वतरांगेच्या अलीकडून नर्मदा मैया प्रवाहित आहे. आपण या मार्गाने आता आश्रमापर्यंत पोहोचूयात आणि आजच्या विश्रांतीसाठी त्या ठिकाणीच थांबूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण सरळ पुढे आल्यानंतर इथे जे मंदिर दिसतंय त्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. मंदिराच्या समोरूनच तिथून उजव्या बाजूला आपल्याला आतमध्ये जायचंय. या ठिकाणाला आपण उजव्या बाजूला मार्गस्थ होतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 60व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण मिर्झापूर येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर व नर्मदा मैयाचं मंदिर आहे त्या ठिकाणी जे आश्रम आहे तिथे रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबतोय. आजच्या दिवसभरात आपण 33 किलोमीटरचा टप्पा पार करून इथपर्यंत पोहोचलोय. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.